ते पण. येस येस. अरे हो, तू पण आला का? हो. अरे तू तो आपण बरेच दिवस झालं भेटलेलो. येस बसा. थँक्यू सर. येस येस. माझं हो सर, कसं आहे कामामुळे मला येता नाही आलं. हां हां. त्यामुळे आज ऑपॉर्च्युनिटी होती त्यामुळे मी आज आलो. आणि एवढे दिवस म्हणजे ऍक्च्युली कुठं आता नगरमध्येच राहिलाय की बाहेर आहे कुठं? नाही, नगरमध्येच आहे सर. नगरमध्येच आहे का? आणि हो. कुठं राहतो तू? मी बालिक आश्रम रोडला राहतो. हां हां. स्वतःबद्दल काहीतरी पुढे फ्युचर घडवायचं आहे त्यामुळे मी माझ्यावर काम करू राहिलो. बरं मला वाटतं तरी आपण 1-2 वर्ष झालं भेटलो असतो. हो सर. आणि एवढे दिवस म्हणजे सध्या काय करतोय आता तू? सध्या मी पोलीस भरतीची तयारी करतोय. बरं. त्याचेच क्लासेस वगैरे करतो आणि अभ्यास करतो. अभ्यास वगैरे चालू आहे. येस येस, वेल डन, नाईस. तर आज तू इंटरव्ह्यूला जो आलेला आहे, बरं म्हणजे मॉक इंटरव्ह्यूला आपण, हो. तर तुला ऑपॉर्च्युनिटीज काय म्हणजे का बरं, म्हणजे सपोज कोणत्या ठिकाणी तुला करायला आवडेल की ॲडमिन डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंट आहे, त्यानंतर अकाउंट मॅनेजर्स आहे, स्टोअर डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे. तर तुझ्याकडे या रिलेटेड कोणतं स्किल आहे? कारण आता सध्या तू तर पोलीस भरतीचा हे करतोय ना? हो, मी पोलीस भरतीचं करतोय पण माझ्याकडे कॉम्प्युटर नॉलेज मी MSc कोर्स पूर्ण झालाय. हां हां. टॅलीचं आणि ॲडव्हान्स एक्सेलचा माझा कोर्स आता सध्या चालू आहे. प्रोसेसिंग मध्ये आहे. बरं म्हणजे चालू आहे, 50% झालेले. येस. जसं माझं नॉलेज आहे मी तसं सर्व त्याला रिक्वायरमेंट केलेली आहे. बरं. आता जे लास्टला जे मी बोलेल हां. आणि सगळं ओव्हरऑल ऑब्झर्वेशन करून तुम्ही ठरवू शकता की मी याला कोणत्या लेवलला तुम्ही प्लेस करू लेवलला शकता. घेऊन जाऊ शकतो. हम्म. तरी पण तुझा कॉन्फिडन्स काय की कोणत्या डिपार्टमेंटला तुला असं वाटतं की मी तिथे इलिजिबल ठरू शकतो? मी अकाउंट अकाउंट डिपार्टमेंटला काम करू शकतो. हो, अकाउंट बरं ठीक आहे. तर अकाउंटच्या रिलेटेड काय नॉलेज आहे तुझ्याकडे? समजा टॅली वगैरे किंवा ॲडव्हान्स एक्सेल वगैरे येतं का तुला? हो, एक्सेल बरं. येतं, हां. टॅली पण येतं. टॅली मध्ये काय काय करू शकतो? टॅलीमध्ये मी सध्या कंपनी क्रिएट करू शकतो. GST, सिंगल GST, मल्टी GST करू शकतो. डिस्काउंट अप्लाय करू शकतो. ओके एवढं झालेलं आहे माझं. ओके. Ledger समजा वगैरे GST वगैरे जर करायचं असेल किंवा समजा एखादा कस्टमर आहे तर एखादं प्रॅक्टिकल करायचं असेल तर कसं करून दाखवू शकतो? म्हणजे मला कळलं नाही सर. एखादं उदाहरण घे, सपोज आता आपली कंपनी जी आहे हम्म. तर ते कम्प्युटर याला काम करते, तर हम्म. कम्प्युटरच्या लेवल समजा तुझ्याकडे असेल तर एखादा कम्प्युटर हार्डवेअर रिलेटेड तू कसं एखादं प्रॅक्टिकल करू शकतो की त्याला GST कसा लावू शकतो? हा, म्हणजे मी पहिले कंपनी क्रिएट करेल, नंतर मग त्याच्यामध्ये लेजर वगैरे क्रिएट करेल, GST ऑन करेल आणि नंतर मग जे प्रोडक्ट आहे प्रोडक्ट लिस्ट बनवेल, नंतर गुड्स मध्ये, नंतर ते लोकेशन वगैरे टाकेल, नंतर क्वांटिटी मध्ये ते सगळे डिटेल फिलअप करेल आणि नंतर आपण त्याच्यामध्ये परचेसच्या टायमाला GST लावू शकतो आणि सेलच्या टायमाला पण GST. अरे जा, काहीच प्रॉब्लेम नाही. उद्यापासून तू जॉईनिंग होऊन जा, चालेल का? हो सर. ओके डन, काहीच प्रॉब्लेम नाही. मग समजा तुला जर मी आता ओळखीन, तू तुम्हाला ओळखतो, मी तुला ओळखतो, ओळखीन जर काम दिलं तर तू करणार का? नाही सर, कारण की मला माझ्या स्वतःच्या स्किलवर काम भेटलेलं माझ्या मनाला मला ते चांगलं वाटेल. एखाद्याच्या ओळखीने जर आपण ते काम घेतलं त्याच्यासाठी आपण तेवढे एलिजिबल आहे की नाही हे आपल्याला माहित नसतं आणि तो एक एहसान झाला. मला कोणाचा एहसान नकोय, मला माझ्या स्वतः बिल्डअप करायचं. वाव, एक्सलंट, नाईस. मला छान वाटलं बरं का तुझा हा आत्मविश्वास किंवा तुझं कम्युनिकेशन्स पाहून की असंच पाहिजे. कारण काय नुसतं ओळखीने मिळालेलं काम काही दिवसापुरतं असतं, पण तुझ्या जर कामाने ओळख तुला तयार करायचं असेल तर हे तुझं बोललं नाही हे सत्य आहे. हो. तर निश्चित ह्या गोष्टींची गरज आहे. तर मला तुझा हा कॉन्फिडन्स पाहून, तुझं कम्युनिकेशन स्किल पाहून खूप छान वाटलं की 2 वर्षानंतर आपण भेटल्यानंतरही तुझ्यामधले त्या काळाचं जे स्किल आहे, त्या वर्ष किंवा 2 वर्षापूर्वीचं तेच अजून तुझ्यामधले जे काही विचार आहेत ते विचार आहेत तसेच आहेत आणि अजूनही त्याचे चांगले अपडेट झालेले. मला छान वाटलं, तुला भेटून खूप छान वाटलं. बरं, अजून मला एक सांगू शकतो, जसं तू म्हणलं अकाउंट डिपार्टमेंटचं काम करू शकतो, तर एक्सेल जे आहे, आज तू पाहतो की आज खूप इम्पॉर्टंट एक्सेल हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, आज मार्केटमध्ये खूप युजफुल आहे. तर मग एक्सेल रिलेटेड काही नॉलेज वगैरे आहे का तुला? हो, एक्सेल बद्दल मला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत नॉलेज आहे. त्याच्यामध्ये मी डाटा म्हणजे डाटा कोणताही डाटा असेल तर तू चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. त्याच्यामध्ये VLOOKUP पण मी ऍड करू शकतो. म्हणजे हा, छान बोलला बरं का. कारण आता सध्या आपल्याकडे काही डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटला VLOOKUP वगैरे आणि याचा खूप यूज होतो. तर ते VLOOKUP एखादं करायचं असेल तर त्याचं काय किंवा त्याचं काय कंडिशन आहे ते सांगू शकतो किंवा काय VLOOKUP साठी आपण जो आपलं इक्वल टू आहे त्या फॉर्म्युलाने आपण यूज करू शकतो. दुसऱ्या शीट मधून आपल्याला डायरेक्ट नंबरवर आपल्याला त्या व्यक्तीची पूर्ण डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर आपण दुसऱ्या शीट मध्ये पाहू शकतो नंबर टाकले. वाव, एक्सलंट, खूप सुंदर आणि छान तुझा सगळा
एक्सपिरियन्स किंवा तुझं कम्युनिकेशन्स पाहून खूप छान वाटलं. निश्चित तुझा कम्युनिकेशन्सवरून तुझा कम्युनिकेशन स्किल पाहिलं तर एक्सलंट्स आहे पण एक्सलंट येस. त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल पाहिलं तर हाय आहे पण लर्निंग पण तुझे लर्निंगला थोडंसं नॉर्मल आहे आणि ॲटिट्यूड्स हा तुझा न्यूट्रल्स आहे पण ओके. कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल. बरं टेक्निकल स्किल अजून एक प्रश्न विचारू तुला. हो, विचार. टेक्निकल स्किल वगैरे काय आहे का कम्प्युटरचं तुला? म्हणजे जर कम्प्युटरचा काही प्रॉब्लेम आला तर तू त्याला सॉल्व्ह करू शकतो असं वाटतं? सर जर काही प्रॉब्लेम आला तर ते मी माझ्या लेवल पर्यंत हँडल करू शकतो आणि Handle माझ्या करू शकतो. लेवल पर्यंत जर हँडल नाही झालं तर मी टीमशी संपर्क करून Yes. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ओके.